श्रोतनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही मत्तेकृ शुभवर्तमानावर विचार करीत आहोत. 6व्या अध्यायाची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि आज 6व्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून पुढे आम्ही आपले अध्ययन चालू ठेवणार आहोत. प्रभूची प्रार्थना जी बहुतेकांना परिचित आहे, त्या प्रार्थनेवर आम्ही अध्ययन करीत आहोत. 12 वचने आम्ही संपवलेली आहेत आणि आज 13वं वचन आम्ही अभ्यासणार आहोत. 13वं वचन सांगतं, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. आमेन. आम्हाला परीक्षेत पाडू नको, ह्याविषयी लोकांची चुकीची समजूत होते. याकोब म्हणतो की परमेश्वर स्वतः कोणाची परीक्षा घेत नाही. हे खरे आहे. खरे पाहता ह्या ठिकाणी असे म्हणायला हवे की तू आम्हाला परीक्षेत सोडू नको. ह्याचा अर्थ हा नाही की आमच्यावर परीक्षा येणार नाही. परीक्षा तर येतील, परंतु त्या परीक्षेमध्ये तू आम्हाला सोडून देऊ नको, अशी ही प्रार्थना आहे. तो म्हणतो आम्हाला वाईटापासून सोडव. सैतान, जो आमचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्याच्यापासून सोडवण्यासाठी ही प्रार्थना करण्यात आलेली आहे. हे सोडवणे दुष्टापासून आहे. सैतान जो एक वास्तविकता आहे, वस्तुस्थिती आहे. आज जे लोक देवासाठी ठामपणे उभे राहतात, त्यांना सैतानाच्या विरोधाची कल्पना आहे. देवाची पवित्र उपस्थिती, त्याचे सामर्थ्य अनुभवतानाच सैतानाची शक्ती कशा प्रकारे कार्यरत राहते, ह्या लोकांना चांगला अनुभव असतो. परंतु आम्हाला अशा प्रकारे विनंती करायची आहे. प्रत्येक नवीन विश्वासणाऱ्यासाठी ही एक फार चांगली प्रार्थना आहे. श्रोत्यांनो, आमची प्रार्थना दिखाव्यासाठी नसावी. हा आमचा आणि परमेश्वराचा व्यक्तिगत संबंध आहे. म्हणून जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, तेव्हा एखाद्या बंद खोलीत जाऊन परमेश्वराशी संवाद करणे योग्य ठरते. व्यक्तिगत प्रार्थना जी फक्त परमेश्वर व आमच्यामध्ये असते. आता आपण उपवासाचा अर्थ पाहणार आहोत. तो ह्या ठिकाणी गुप्त उपवासाविषयी सांगतो. 16वं वचन पहा. तुम्ही जेव्हा उपवास करिता, तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. आता प्रभू उपवासाच्या विषयाकडे वळत आहे. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे की आम्ही उपवास ठेवावा किंवा नाही. ही आमची आणि परमेश्वरामधली बाब आहे. विश्वासणाऱ्यांसाठी उपवासाचे महत्त्व आहे, परंतु परमेश्वर व त्या व्यक्तीच्या मध्ये वैयक्तिक कसा संबंध आहे ह्यावर ते अवलंबून आहे. 17वं आणि 18वं वचन पहा. तू तर उपवास करीतोस, तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धू, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. आता श्रोत्यांनो, प्रभू धन संपत्ती ह्याकडे वळत आहे. बऱ्याच लोकांना ह्या विषयावर उपदेशकाने बोललेले आवडत नाही, कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्या जीवनामध्ये धन संपत्तीचे काय महत्त्व आहे. 19 ते 21 वचने सांगतात, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत, कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. पैशाचा उपयोग आत्मिक रूपाने केला जाऊ शकत नाही. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की जेव्हा आम्ही पैशाविषयी, संपत्तीविषयी बोलतो, तेव्हा आम्ही आत्मिक बाबींविषयी बोलत नाही, फक्त भौतिक गोष्टींविषयी बोलत आहोत. आमचा प्रभू आम्हाला सांगतो की आम्ही स्वर्गामध्ये आपले धन साठवावे. श्रोत्यांनो, हे आम्ही कसे करू शकतो? ह्या पृथ्वीवर धन साठविण्यापेक्षा आम्ही ते देवाच्या कार्यासाठी देऊ शकतो, आत्म्यांना जिंकू शकतो, आणि त्यामुळेच आम्ही स्वर्गामध्ये आपल्यासाठी धन साठवू शकतो. जेथे तुमचे धन तेथे तुमचे मन असेल. म्हणून जर आमचे धन स्वर्गात असेल, तर आमचे लक्ष सुद्धा स्वर्गाकडे असेल. 6व्या अध्यायाचा शेवट प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या भौतिक गोष्टींविषयी काही सांगून करीत आहे. 26व्या वचनात तो म्हणतो, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत,
ती कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? श्रोतांनो, आम्हाला माहीत आहे की पक्षी पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत, ते धान्य साठवीत सुद्धा नाहीत, परंतु तरी सुद्धा त्यांना सर्व काही विपुलपणे प्राप्त होतं. आम्ही मात्र आपले संपूर्ण लक्ष किती आम्हाला साठविता येईल ह्याकडे लावतो. लहान पक्षी देवावर अवलंबून राहतात, तसेच आम्हाला सुद्धा देवावर अवलंबून राहायचे आहे. 28वे वचन, तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत. होय श्रोत्यानो, ते कुठलेही परिश्रम करीत नाहीत, परंतु तरी सुद्धा त्यांच्यावर परमेश्वराची दृष्टी असते. 29 ते 34 वचने, तरी मी तुम्हा सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. श्रोत्यानो, आज जर आपण चिंतित आहात, काय होईल, कसे होईल, ह्या सगळ्या विचारामुळे आपण फार चिंताग्रस्त आहात, तर परमेश्वर आपणाशी बोलत आहे. सर्व चिंता बाजूला सारा आणि आपले लक्ष परमेश्वराचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळविण्याकरिता काय करता येईल ह्याकडे लावा. म्हणजे ह्या सर्व गोष्टी, ज्या भौतिक गोष्टी आहेत, त्या आपल्याला प्राप्त होतील. आता आपण 7व्या अध्यायाकडे वळणार आहोत. ह्या अध्यायामध्ये राजाच्या संतानाचा राजाच्या दुसऱ्या संतानांशी प्रार्थनेद्वारे ठेवण्यात येणारा संबंध, 2 मार्गाविषयी शेवटली सूचना, खोटे संदेष्टे, खोटा व्यवसाय आणि 2 पाये ह्याविषयी आम्ही पाहणार आहोत. 7वा अध्याय पहिली 2 वचने वाचूया. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. ह्या वचनांना चुकीने समजण्यात येते. पुष्कळदा ह्या शब्दांविषयी गैरसमज होतो. दोष लावणे म्हणजे एखाद्याविषयी आपल्याच मनाने निर्णय घेणे, एक दुसऱ्यापासून काही गोष्टींविषयी वेगळे सांगणे, दुसऱ्यांवर टीका करणे. खरे पाहता ह्या सर्व गोष्टींचा अर्थ धिक्कारणे असा होतो, आणि ह्यामुळे ह्याचा पूर्ण अर्थ बदलून जातो. ह्या वचनाचा अर्थ असा नाही की देवाच्या लेकरांना दुसऱ्यांवर दोष लावण्यास मना करण्यात आलेले आहे, परंतु ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीच्या अंतस्थ हेतूंचा आम्ही न्याय करून त्यांच्यावर त्यांना लज्जित करण्याकरिता, त्यांना अपराधी ठरविण्याकरिता दोष लावणे. आम्ही दोष लावू नये. ख्रिस्तामध्ये असलेली एखादी व्यक्ती किंवा बंधू कोणत्या उद्देशाला समोर ठेवून एखादे कार्य किंवा गोष्ट करीत आहे, त्याला आम्ही जाणू शकत नाही. आम्ही फक्त त्या व्यक्तीची बाहेरची कृती पाहतो. बाहेरील कृती वाईट किंवा चांगली ह्यामध्ये अंतर करण्यास परमेश्वर आम्हाला थांबवित नाही, परंतु जो काही अंतस्थ हेतू आहे त्याबद्दल आम्ही आपल्याच मनाने एखादा निर्णय घेणे चुकीचे आहे. 3रं वचन पहा. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? मुसळ म्हणजे टीका करण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्धात काही करण्याचा आत्मा आहे. तुमच्या दृष्टीच्या आड येणाऱ्या ह्या गोष्टींमुळे तुम्ही दुसऱ्यांच्या लहान पापांविषयी न्याय करण्याच्या स्थितीत राहू शकत नाही. 4 आणि 5वं वचन. अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. श्रोत्यानो, आम्हाला अशा प्रकारच्या कठोर दोषारोपणापासून दूर राहायचे आहे. आम्ही दुसऱ्यांवर दोषारोपण करू नये, परंतु येशू ख्रिस्ताने हे सुद्धा म्हटले
की तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल. एखादी ख्रिस्ती व्यक्ती फळ उत्पन्न करते किंवा नाही ह्यावरून आम्ही त्या व्यक्तीला ओळखू शकतो. डॉक्टर जेम्स मॅकगिनले यांनी म्हटले की मी न्यायाधीश नाही, परंतु मी फळांचा निरीक्षक आहे. आणि आम्ही खरोखर सांगू शकतो की एखादी ख्रिस्ती व्यक्ती फळ निर्माण करीत आहे किंवा नाही. 6वं वचन, जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोते डुकरापुढे टाकू नका. टाकाल तर ती कदाचित आपल्या पायाखाली ती तुडवतील व उलटून तुम्हास फाडतील. ह्या ठिकाणी तो 4 पाय असलेल्या प्राण्यांविषयी बोलत नाही. काही ठिकाणी श्रोत्यानो, आम्हाला शांत राहणे योग्य असते. काही लोकांच्या समोर आपले तोंड न उघडता चूप राहणे योग्य असते. आमच्या समाजात सुद्धा अशा प्रकारचे लोक आहेत ज्यांना ख्रिस्ताविषयी सुवार्ता सांगणे किंवा शुभवर्तमान सांगणे म्हणजे आपली वेळ खर्च करणे, शक्ती खर्च करणे आणि सगळं काही व्यर्थ गमावणे आहे. अर्थात अशावेळी आम्हाला निर्णय घेणे गरजेचे असते. प्रथम प्रभू येशू आम्हाला सांगतो की आम्ही न्याय करू नये, कुणावरही दोष लावू नये, आणि नंतर तो सांगतो की आम्ही न्याय करावा. पुढच्या वचनात तो आम्हाला सांगतो की आम्ही काय करावे. पुष्कळदा आम्ही जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट लोकांना भेटतो. काही प्रामाणिक लोक असतात, काही अप्रामाणिक असतात. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आम्हाला भेटतात आणि त्यावेळेला आम्हाला न्याय करायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे की कोणाला आम्ही काय सांगावे. पुष्कळदा ह्या जगातील लोकांशी कसे वागावे हा एक गंभीर प्रश्न देवाच्या लोकांसमोर उभा राहतो. कारण काही लोक असे आहेत जे खरोखर गरजवंत आहेत, ज्यांना मदतीची, प्रेमाची, समाधानाची गरज असते. परंतु काही असे आहेत जे आम्हाला फसवतात, जे खोटे बोलतात आणि ते आम्हाला हानी पोहोचवतात. अशा लोकांना आम्हाला दूर लोटायचे आहे. मग अशा लोकांमध्ये आम्ही फरक कसा ओळखणार? आम्हाला देवाजवळ मागायचे आहे. मागा, शोधा व ठोका हे वचन निश्चितच अशा समस्येसाठी लागू पडते. परंतु ही वचने दुसऱ्या रोजच्या परिस्थितीला सुद्धा लागू होतात. मी प्रत्येक दिवशी देवाजवळ प्रार्थना करते की देवा, मी आज वेगवेगळ्या लोकांना भेटणार आहे. प्रत्येकाशी कसे वागावे ह्याविषयी तू माझे मार्गदर्शन कर. काहींना माझ्या मदतीची गरज पडेल, काही लोक माझ्या विरुद्ध असतील. श्रोत्यांनो, आपणाला ऐकून नवल वाटेल की आजपर्यंत अनेक लोकांनी मला फसवले आहे. प्राचीन मंडळातील हनन्या व सफिरा ह्या दोघांना पेत्राने ओळखले होते की ते खोटे बोलत आहेत. परंतु माझ्या बाबतीत जर एखादी व्यक्ती खोटे बोलत आहे तर मला पुष्कळदा कळत नाही. प्राचीन मंडळातील प्रेषितांमध्ये जी सूक्ष्म दृष्टी होती ती माझ्यात नाही. माझा विश्वास आहे की ही देवाने काही लोकांना दिलेली देणगी आहे, जी काही लोकांना मिळाली आहे. आम्हाला हा प्रार्थनेचा विषय बनवायचा आहे. आम्हाला सुद्धा देवाजवळ प्रार्थना करायची आहे की देवा, मला ती आत्मिक दूरदृष्टी दे, ती सूक्ष्म दृष्टी दे, जी प्राचीन मंडळातील काही लोकांजवळ होती. श्रोत्यानो, पुढील वचने सांगतात की परमेश्वर ह्या विषयात आमची मदत करू इच्छितो. 9 ते 11 वचने सांगतात. 7वा अध्याय 9 ते 11 वचने. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. श्रोत्यानो, आता ज्याला सुवर्ण नियम म्हणतात तो पुढच्या वचनात आहे. 12वं वचन पहा. ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेश ग्रंथ हेच होत. बरे, जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटाल तेव्हा त्याच्याशी कसा व्यवहार कराल? आपणाला माहीत नाही, आपण त्याविषयी अंदाज बांधू शकत नाही. परंतु त्या व्यक्तीच्या ठिकाणी जर एखादा नीच किंवा हलकट दुसरा कुठला व्यक्ती असेल तर आपणाला माहीत आहे की आपण त्याच्याशी कशा प्रकारे व्यवहार कराल. आज फसव्या लोकांपासून आम्हाला सावध राहायचे आहे. मग आपण काय करायला हवे? ह्या गोष्टीला प्रार्थना विषय बनवा. वचन आम्हाला सांगतं की लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेश ग्रंथ हेच होत. वचनाप्रमाणे आपली वागणूक ह्या प्रकारे असायला हवी.
श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी ह्याकरिता हा जो शब्द आलेला आहे हा फार महत्वाचा शब्द आहे. सुवर्ण नियमात हा सर्वात महत्वाचा शब्द आहे. ह्याद्वारे हा सुवर्ण नियम जोडला गेला आहे. सुवर्ण नियमाला फक्त घेऊन आम्ही त्याप्रमाणे वागतो असे म्हणू नका. प्रभू काय सांगत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त जेव्हा आम्ही मागतो, शोधतो व ठोकतो, तेव्हा आम्ही सुवर्ण नियमाच्या प्रकाशात राहू शकतो. 13 आणि 14 वचने, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. जे चित्र ह्या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे श्रोत्यांनो, ते खूप लांब, रुंद, सुंदर असा रस्ता दाखवणारे आहे. मौज मजेने भरलेला रस्ता आणि दुसरा रस्ता जो आहे तो अरुंद आहे. दुःख, संकटे, आजार, अंधाराने व्यापलेला, खराब, ह्या दोन रस्त्यांमधील निवड नाही. खरे पाहता हे नसराळ्याचे चित्र आहे. जेव्हा आपण रुंद भागाने नसराळ्यात प्रवेश कराल, तो शेवटी टोकाला निमुळता होत जातो आणि नाशापर्यंत, नरकापर्यंत पोहोचतो. परंतु अरुंद भागाने प्रवेश करून पुढे पुढे गेल्यास आम्ही रुंद भागात पोहोचतो, जेथे ख्रिस्त आहे, जो मार्ग, सत्य व जीवन आहे. तो योहान शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 10व्या वचनाच्या दुसऱ्या भागात म्हणतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आणि जसे जसे श्रोत्यानो आपण अधिक त्याच्यासोबत चालतो, तेव्हा तो अधिक आणि अधिक रुंद होत जातो. एहेजकेलच्या पुस्तकात 47व्या अध्यायात भविष्यवाणी जी लिहिलेली आहे ती आपण आठवा. त्या ठिकाणी लिहिलेले आहे, एक नदी परमेश्वराच्या सिंहासनापासून वाहत होती, जी एका लहानशा झऱ्याच्या रूपात सुरू झाली व शेवटी रुंद रुंद होत जाऊन एक मोठी नदी झाली. हेच देवाच्या लेकराचे चित्र आहे, जो दिवसेंदिवस आत्मिक रूपाने अधिकने अधिक वाढत जातो. आणि ह्याच विषयी आमचा प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. 15 आणि 16 वचने पहा, खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून रहा. ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय? इस्रायली लोकांना खोट्या संदेष्ट्यांविषयी परमेश्वराने चेतावणी दिली होती. आज मंडळांना खोट्या शिक्षकांसंबंधाने चेतावणी देण्यात आलेली आहे. परंतु दोन्ही प्रकारचे लोक मेंढराच्या वेशात येतात. आज अनेक ठिकाणी खोटे शिक्षक लोकांना देवाच्या वचनाची खोटी शिकवण देऊन त्यांना देवापासून दूर नेत आहेत. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय आणि 1 वचनामध्ये लिहितो, तर आपल्या लोकातही खोटे संदिष्टे होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक, पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. श्रोतांनो, आम्हाला त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखायचे आहे. त्यांच्या जीवनात आम्हाला हेच पाहायचे आहे की त्यांचे स्वतःचे जीवन कसे आहे. 21 वचन पुढे पहा, 7वा अध्याय आणि 21 वचन. मला प्रभूची प्रभूची असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. श्रोत्यांनो, सुवर्ण नियमाप्रमाणे चालण्याकरिता आपण खूप धडपड करीत असाल, अनेक प्रयत्न करीत असाल, परंतु मुद्दा हा आहे की काय आपण आपल्या स्वर्गातील जिवंत परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहात? जर आपण त्याची इच्छा पूर्ण करीत आहात तर आपण ख्रिस्ताकडे याल हे जाणून की आपणाला तारणाऱ्याची आवश्यकता आहे. नंतर 22 आणि 23 वचने पहा, 7वा अध्याय 22 आणि 23 वचने. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. अर्थात श्रोत्यांनो, ही वचने आज विश्वासणाऱ्यांविषयी नाहीत. प्रत्येक ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी व्यक्ती मग आज जिवंत असो किंवा मृत असो, ती ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होऊन ख्रिस्ताला हवेमध्ये भेटेल. त्यावेळी कोणीच असे शब्द प्रभूच्या मुखातून ऐकणार नाही. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. महासंकटाच्या काळाशी व 1000 वर्षाच्या राज्याशी संबंधित हा एक विशिष्ट संदर्भ आहे.
ह्याच ठिकाणी मी हे सांगू शकते की डोंगरावरील प्रवचनाचा महासंकटाच्या काळात जे उर्वरित लोक असतील त्यांच्यासाठी एक विशिष्ट अर्थ असेल. आज अनेक खोट्या संप्रदायाच्या लोकांच्या ओठावर ख्रिस्ताचे नाव आहे, परंतु फक्त ख्रिस्ताचे नाव व पवित्र शास्त्राचा उपयोग हे ते खरोखर खरे आहेत ह्याचा पुरावा नाही. ही गोष्ट बाहेर दिसणाऱ्या गोष्टींवर नाही श्रोत्यानो, परंतु वधस्तंभावर खेळलेल्या परंतु जिवंत असलेल्या तारणाऱ्या ख्रिस्ताशी असलेल्या संबंधावर अवलंबून आहे. हे सर्वात अधिक महत्वाचे आहे. 24 आणि 25 वचने. ह्याच तो जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 11 वचन सांगते, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. जेव्हा आपण ख्रिस्तावर विसंबून राहता तर आपण त्या पायावर आपला विश्वास दृढ करू शकता. पवित्र आत्म्याच्या अधीन राहून आपण एक असे जीवन उभारू शकता ज्याची तुलना पवित्र शास्त्रात सोने, चांदी व मौल्यवान दगडाशी केल्या गेली आहे. श्रोत्यानो, आज आपल्या आत्मिक जीवनाचे परीक्षण करा आणि पहा की आपण कोणती इमारत बांधत आहात. आपला विश्वास कशावर आहे? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि त्याच्याद्वारे आत्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्या आणि सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त करून घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ.